नमस्कार सर्वांना. IBPS क्लर्कचा रिझल्ट या ठिकाणी आउट झालेला आहे आणि ज्यांनी एक्झामिनेशन क्लिअर केलं आहे त्यांसाठी सगळ्यात अगोदर काँग्रॅच्युलेशन. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की ज्यांचं एक्झामिनेशन क्लिअर नाही झालं, हे पहा 2-3 गोष्टी आहेत. सगळ्यात अगोदर तुम्हाला माहिती होतं, की तुमचा इंग्लिश त्या ठिकाणी थोडाफार वीक आहे. मग तुम्ही प्रिपरेशनच्या झोनमध्ये जेव्हा होता, त्यावेळेस तुम्ही इंग्लिशसाठी काय मेजर स्टेप घेतले होते? बऱ्याचशा मुलांचे मला त्या ठिकाणी प्रश्न येऊन राहिले, की "सर माझा इंग्लिशचा सेक्शनल कट ऑफ नाही निघाला." कोणी म्हणतंय, की "सर 0.25 ने राहिलं." ओव्हरऑल मी त्या ठिकाणी प्रिपेअर केलं होतं. आता करायचं काय? हे पहा, तुम्ही 2 ऑप्शन्स आहेत. सगळ्यात अगोदर एक ब्रेक घ्या. 3 to 4 डेजचा एक प्रॉपर ब्रेक घ्या आणि त्याच्यानंतरनं परत एकदा पुन्हा कामाला लागा. आणि जेव्हा तुम्ही कामाला लागणार आहेत ना, आता सुरुवात करायची आहे मेन्सच्या इंग्लिशपासून. त्या ठिकाणी चांगले हाय लेव्हल क्वालिटी क्वेश्चन सॉल्व्ह करायचे रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचे. तुम्हाला वाटलं होतं, की रीडिंग कॉम्प्रिहेन्शन असेल किंवा पॅराजंबल असेल, मेन्समध्ये मी 4-5 क्वेश्चन्स अटेम्प्ट करतो, तेवढंच कट ऑफ निघलं पाहिजे. मी इकडे कॉम्बोकडे फोकस करेन, रिझनिंग क्वांटवरती फोकस करेन, असं नाही मित्रांनो. तुम्हाला इक्वल त्या ठिकाणी वेटेज द्यायचं आहे आता येणाऱ्या सगळ्या एक्झामिनेशनसाठी. एकच सांगेन, ठीक आहे, रिझल्ट निगेटिव्ह जरी आला तरी पण तुम्हाला त्या ठिकाणी खचायचं नाही आहे. सुरुवात आता परत एकदा करायची आहे, पण करत असताना जो पाठीमागचा एक्सपिरियन्स तुमचा होता, त्याला व्यवस्थितपणे डोळ्यासमोर आणायचा आहे आणि आता सुरुवात करताना कुठलीच गोष्ट त्या ठिकाणी वीक घेऊन जायचं नाही आहे आणि येणाऱ्या एक्झामिनेशनसाठी तुमच्यासोबत मी या ठिकाणी उभा आहे. एक इथे आपल्या मेसेज बॉक्समध्ये मी एक ग्रुपला पिंग करून ठेवलेला आहे. तो ग्रुप आमचा रिस्टार्ट म्हणून त्या ठिकाणी त्याला मी नाव दिलेलं आहे, जेणेकरून ज्यांचं पण रिझल्ट नाही आला, त्या ठिकाणी ते जाऊन ग्रुपला तुम्हाला जॉइन करायचं आहे. सो डोंट वरी, मी तुमच्यासोबत स्टँड आहे. बेस्ट ऑफ लक.